मी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण केली तेव्हा माझी स्वप्न इतर मुलींसारखीच होती. कॉलेजला जाणं, स्वतःच्या मर्जीने आयुष्य जगणं. पण नशिबाने माझ्यासाठी काही वेगळंच ठरवलं होतं. माझ्या लहानपणीच आई वडील हे जग सोडून गेले आणि भावानेच पालकत्वाची भूमिका निभावण्याचा प्रयत्न केला. त्याचा स्वभाव कडक होता, विचार परंपरागत, पण मनाने तो वाईट नव्हता. म्हणूनच जेव्हा एक लग्नाचं स्थळ आलं तेव्हा त्याने वेळ न दवडता ठामपणे निर्णय घेतला. माझी काहीच विचारपूस न करता तो म्हणाला की हेच तुझ्यासाठी योग्य आहे. तो कष्टाळू आहे, तुला नीट ठेवेल. मी काही बोलले नाही. त्या क्षणी मी गप्प राहण्यास पसंत केलं. मनात एवढंच वाटत होतं की भावाने घेतलेला निर्णयच माझं नशीब आहे आणि त्याच्या सांगण्याप्रमाणेच पुढचं पाऊल टाकलं. माझं लग्न एका व्यावसायिक व्यक्तीशी ठरलं, जो वयाने माझ्यापेक्षा सुमारे 10 वर्षांनी मोठा होता. पहिल्यांदा जेव्हा मी त्याला पाहिलं तेव्हा मनात एक भीती आणि गोंधळाचं वातावरण होतं. पण त्याच्या डोळ्यातील शांत मृदुता मला थोडासा दिलासा देऊन गेली. लग्नानंतर असं वाटायला लागलं की जणू मी एखाद्या सुंदर नात्याचं स्वप्न जगते. तो नेहमी माझ्याशी प्रेमाने आणि आदराने बोलायचा, माझी काळजी घ्यायचा. जेव्हा मी काही शिकण्याची इच्छा व्यक्त करायचे तेव्हा तो हसत म्हणायचा की शिकायचं आहे, नक्की शिक. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे. माझ्यासारख्या साध्या स्वभावाच्या व्यक्तीला हे सगळं खूप मोठं वाटायचं. लग्नाला 1 वर्ष झाल्यावर देवाच्या कृपेने आमच्या आयुष्यात एक छोटं बाळ आलं. मी त्याला पहिल्यांदा छातीशी धरलं. तेव्हा वाटलं की आता माझं आयुष्य पूर्ण झालं आहे. नवऱ्याच्या डोळ्यात मला आनंद आणि अभिमान स्पष्ट दिसत होता. हा आपला वारस आहे, तू मला सर्व काही दिलंस, असं तो सांगत होता. घरात सगळं काही सुरळीत चाललं होतं. शांतता, समाधान, जणू एखाद्या स्थिर तलावाच्या पृष्ठभागासारखं नितळ. दररोज सकाळी मी नवऱ्यासाठी नाश्ता तयार करत असे. दिवस मुलाला कुशीत घेऊन जात असे. संध्याकाळी जेव्हा तो कामावरून घरी यायचा तेव्हा त्याचा थकवा मी केलेल्या गरम चहाने उतरायचा. तो अनेकदा म्हणायचा की सुमित्रा, तू नसतीस तर माझं काय झालं असतं. पण आयुष्यातला आनंद कायमचा राहत नाही. काही वेळा तो इतक्या हळुवारपणे निघून जातो की जाणवत सुद्धा नाही. एक दिवस संध्याकाळी तो घरी आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा थकवा काहीसा अधिकच जाणवत होता. मी म्हणाले की तुम्ही थोडा विसावा घ्या, तोवर मी जेवण घेऊन येते. तो हसला, पण त्याच्या डोळ्यात एक अस्वस्थ वेदना लपलेली होती. पुढचे काही दिवस असंच चालू राहिलं. कधी डोकेदुखी, कधी अंगदुखी, तर कधी ताप. डॉक्टरकडे जाऊया असं मी सुचवलं. फक्त कामाचा थकवा आहे, बरा होईल असा म्हणून त्याने तो विषय टाळला. पण त्याची तब्येत हळूहळू खालावत गेली. शेवटी मी ठामपणे आग्रह केला आणि त्याला रुग्णालयात घेऊन गेले. डॉक्टरांनी काही चाचण्या सुचवल्या आणि दुसऱ्या दिवशी भेटायला बोलावलं. दुसऱ्या दिवशी मी मुलाला कुशीत घेऊन नवऱ्यासोबत डॉक्टरांच्या कॅबिन मध्ये बसले. डॉक्टरांच्या चेहऱ्यावर तीच तीव्रता होती जी एखादी कठीण बातमी देण्यापूर्वी असते. त्यांनी रिपोर्ट आमच्या समोर ठेवला आणि म्हणाले की हे कॅन्सर आहे. त्या क्षणी माझ्या मांडीवर बसलेल्या मुलाचं वजनही मला जाणवलं नाही. मी जणू एखाद्या पाषाणासारखी स्थिर झाले होते. नवऱ्याने शांतपणे विचारलं, इलाज काय आहे? डॉक्टर म्हणाले की इलाज शक्य आहे, पण वेळ वाया घालवायचा नाही. त्या क्षणापासून आमची नवीन लढाई सुरू झाली. उपचार, हॉस्पिटलचे फेरे, औषधं, आशा आणि अखंड प्रार्थना. पण हे सगळं पुढचं होतं. त्या रात्री जेव्हा तो हॉस्पिटलमधून घरी आला तेव्हा मी त्याचा आवडतं डाळ भात बनवलं. तो शांतपणे बसून होता. मी म्हणाले की तुम्ही लवकरच बरे व्हाल, काळजी करू नका, देव दयाळू आहे. तो माझ्याकडे पाहून हसला. सुमित्रा, काही झालं तरी तुला आणि आपल्या मुलाला माझी सगळी मालमत्ता मिळेल. मी वकिलाशी बोलतो. मी तात्काळ म्हणाले की असं काही बोलू नका, तुम्ही आमच्या सोबत राहा, हाच आमचा आशीर्वाद आणि प्रार्थना आहे. तो हलकासा हसला. मी तुला मजबूत बनवू इच्छितो. एक स्त्री जी आई सुद्धा आहे आणि पत्नी सुद्धा, तिने कधीच कमजोर होता कामा नये. त्या रात्री मी त्याचे हात माझ्या हातात घेतले आणि तसंच झोपले शांततेत. आणि पहिल्यांदा मनात विचार आला की हे हात सुटले तर मी कुठे जाईन. पुढच्या दिवशी तो हॉस्पिटलला जाण्यासाठी तयार नव्हता. म्हणाला की 2 दिवस विश्रांती घेतो, त्यामुळे बरं वाटेल. मी गप्प राहिले. मला माहित होतं की तो केवळ माझ्या समोर धैर्य दाखवत होता, स्वतःचं दुःख लपवत होता. 2 दिवसांनी मी त्याला परत हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. आणखी काही तपासण्या झाल्या आणि पुन्हा तेच निष्कर्ष.
पहिल्या डॉक्टरांनी दिलेली तीच तीव्र बातमी, कॅन्सर पसरत चालला होता. डॉक्टरांनी त्वरित उपचार सुरू करण्याचा सल्ला दिला. किमोथेरपी, सतत औषधं, आठवड्याभराचे हॉस्पिटलचे दाखले आम्ही सगळं केलं. मी दररोज माझ्या 3 वर्षाच्या मुलाला कुणाकडे तरी सोपवून रुग्णालयात जायचे. तो निरागसपणे विचारायचा की मम्मा, बाबा कुठे गेले? आणि मी फक्त एवढंच उत्तर द्यायचे की बाबा थोडे आजारी आहेत, बरे होऊन लवकरच परत येतील. उपचार चालू असतानाच त्याचा चेहरा बदलू लागला. जो माणूस एकेकाळी हसरा, सजीव आणि सळसळता वाटायचा, तो हळूहळू शांत, थकलेला आणि अशक्त होऊ लागला. त्याचे हातपाय थरथरायचे. रात्री तापात तो घामाघूम व्हायचा. मी रात्रभर त्याच्या कपाळावर ओलसर कापड ठेवत असे. कधी एखादं पुस्तक हळू आवाजात वाचून दाखवत असे, तर कधी त्याचा हात अलगद धरून गप्पच बसून राहत असे. एक दिवस तो हळू आवाजात म्हणाला की सुमित्रा, मला वाटतंय की मी फार काळ नाही जगणार. मी ताबडतोब बोलणं थांबवत म्हणाले की असं काही बोलू नका, तुम्हाला काहीही होणार नाही. तो हलकासा हसला. कधी कधी सत्य स्वीकारणं कठीण नसतं, उलट त्यातूनच शांती मिळते. मी त्याचं डोकं माझ्या खांद्यावर टेकवून गप्प बसले. आम्ही उपचार पूर्ण केले, पण कॅन्सर शरीरात खोलवर पसरलेला होता. शेवटच्या दिवसात तो बहुतेक वेळा पलंगावरच असायचा. आणि मग एक सकाळ अशी आली, मी पाणी घेण्यासाठी स्वयंपाकघरात गेले आणि परत येईपर्यंत त्याचा श्वास थांबलेला होता. माझ्या हातातून ग्लास गळून जमिनीवर आपटला. खोलीत एक अशी शांतता होती जी जणू ओरडत होती. मी वेड्यासारखी रडत राहिले. डॉक्टरांना फोन केला, भावाला बोलवलं. सगळे विधी पार पडले. अंत्यसंस्कार झाले. लोक आले, दुःख व्यक्त केलं आणि निघूनही गेले. पण माझ्यासाठी वेळ तिथेच थांबला. आता माझा 7 वर्ष आणि 13 महिन्यांचा मुलगा होता. तो पुन्हा पुन्हा दाराकडे पाहायचा आणि विचारायचा की बाबा आलेत का? मी काहीच बोलू शकत नसे, फक्त त्याला छातीशी धरून रडत बसत असे. आता आम्ही सासरच्या घरी होतो, पण परिस्थिती हळूहळू बदलत होती. जी सासू पूर्वी प्रेमाने बोलायची, त्यांच्या आवाजात आता एक दडपण आणि दुर्लक्ष जाणवत होतं. त्या बहुतेक वेळा गप्प असायच्या आणि कधी बोलल्याच तर उसासे टाकत म्हणायच्या की वेळच वाईट होता, तरुण मुलगा घेऊन गेला नशीब. मी गप्प राहिले. नवऱ्याच्या निधनाला काही महिने झाले होते. आता घरातील नीरव शांततेची सवय होऊ लागली होती. पण माझ्यासाठी प्रत्येक दिवस एक नवी परीक्षा बनत चालली होती. सकाळी डोळे उघडले की सर्वप्रथम भांडी घासायची, झाडू मारायचं आणि जाऊबाईंच्या मुलांसाठी नाश्ता तयार करायचा. सासूंचा स्पष्ट आदेश होता की आता हेच तुझं काम आहे. माझा मुलगा गेला, आता तुला तुझ्या मुलाला वाढवायचं असेल तर हे सगळं करावंच लागेल. उपकार समजू नकोस. मी शांतपणे सगळं सावरून दररोज त्या कामात व्यग्र राहत असे. कधी मोठी जाऊबाई मुलांना शाळेत पाठवायला सांगायची, तर कधी लहान जाऊबाई कपडे धुण्यास टाकायची. त्यांची मुलं अंगणात खेळत असत आणि माझा मुलगा एका कोपऱ्यात गप्प बसून असायचं. त्याच्या डोळ्यात खूप काही बोलणं असायचं, पण तो काहीही म्हणत नसे. त्याला कळून चुकलं होतं की आता आई ही थकलेली आहे. एक दिवस मी किचन मध्ये पीठ मळत होते, तेव्हा लहान जाऊबाई रागाने आली आणि म्हणाली की तुला समजत नाही का, मुलांच्या डब्यात मीठ कमी होतं. काल माझ्या मुलीने शाळेतून आल्यावर काहीच खाल्लं नाही. मी हात थांबवत म्हणाले की पुढच्या वेळी काळजी घे. काळजी? ती टोमण्यानं हसत म्हणाली, तू तुझ्या नवऱ्याला वाचवू शकले नाहीस, आता आम्हालाही आजारी करत राहणार आहेस का? माझे हात पिठाने भरलेले होते. मी काहीच बोलले नाही, फक्त डोळे खाली झुकवले. एक दिवस माझा मुलगा अंगणात खेळत होता, तेव्हा मोठ्या जाऊबाईचा मुलगा त्याचं खेळणं हिसकावून गेला. माझा मुलगा रडला. त्याने खेळणं परत मिळवण्यासाठी धाव घेतली, तेव्हा दुसऱ्या मुलाने त्याला तोंडावर जोरात ढकललं. तो थेट जमिनीवर कोसळला. मी धावत जाऊन त्याला उचललं. त्याच्या ओठातून रक्त येत होतं. मी जाऊबाईला म्हटलं की तुमच्या मुलाने माझ्या मुलाला मारलं आहे, काहीतरी बोला. ती उलट मलाच ओरडली की हेच तर करता तुम्ही, आधी स्वतःला बिचारी दाखवता, मग आमच्या मुलाला दोषी ठरवता. आतापासूनच अरे रावी, उद्या तुमचा मुलगाच आम्हाला शिव्या देईल. तेवढ्यात सासूबाई खोलीतून बाहेर आल्या. काय गोंधळ आहे? जाऊबाईने लगेच तिच्या पद्धतीने सगळी गोष्ट सांगून टाकली. सासू म्हणाल्या की सुमित्रा, जोपर्यंत तू सासरच्या घरात आहेस तोपर्यंत तोंड बंद ठेव. ही मुलं त्यांच्या बापाच्या कमाईवर जगतात. तू आणि तुझा मुलगा इथे फक्त पाहुणे आहात. त्या शब्दांनी मला वाटलं की जमीन फाटावी आणि मी त्यातच गाडली जावं. मी मुलाला मिठीत घेतलं, त्याला शांत केलं आणि आत खोलीत निघून गेले.
त्या दिवशी मी त्याच्या जखमांवर औषध लावलं आणि त्याचे अश्रू पुसताना म्हणाले की तू कमजोर नाहीस, तू माझा मुलगा आहेस. फक्त थोडं अजून सहन करायचं आहे. देव सगळं पाहतो आहे. एक दिवस लहान जाऊबाईने तिच्या मैत्रिणींना घरी बोलावलं. मला आदेश दिला की चहा, समोसे आणि ज्यूस सह सेवा कर. मी शांतपणे सगळं तयार करत राहिले. त्यांचं बोलणं त्रासदायक होतं, पण मी स्वतःला कामात गुंतवून घेतलं. जेव्हा सगळे पाहुणे गेले तेव्हा एका प्लेटमध्ये थोडंसं अन्न शिल्लक राहिलं होतं. मी विचार केला की मुलासाठी ठेवते. जशी मी मुलाला ती प्लेट दिली तितक्यात लहान जाऊबाई खोलीत आली आणि म्हणाली की हे सगळं आमच्या पाहुण्यांसाठी होतं. तुझ्या मुलाला देण्यासाठी परवानगी घेतलीस का? मी म्हणाले की पाहुणे गेले होते, प्लेट तशीच उरलेली होती. मुलाने सकाळपासून काहीही खाल्लं नव्हतं. ती रागाने पुढे आली आणि माझ्या हातातून प्लेट हिसकावून घेतली. हे घर धर्मशाळा नाहीये, समजलीस? मुलगा घाबरून मागे सरकला. मी त्याचा हात धरून शांतपणे खोलीत गेले. खोलीत तो मला बिलगून म्हणाला की आई, आपण या घरातले नाहीत का? मी काहीच उत्तर दिलं नाही. फक्त त्याचे केस कुरवाळत राहिले. माझ्याकडे असे काही शब्दच नव्हते जे त्याला हे सांगू शकतील की आपण दोघं या घरात केवळ श्वास घेण्यासाठी आहोत. हे सगळं सहन करणं खूप कठीण होतं, पण माझ्या मुलाच्या डोळ्यातून मला ताकद मिळायची. मला माहित होतं की तो माझ्यावर अवलंबून आहे. खरं तर आम्ही दोघंच एकमेकांचे शेवटचे आधार होतो आणि तो आधारही आता या घराच्या भिंतीत हरवत चालला होता. काही दिवसांपासून घरात एक विचित्र असं वातावरण होतं. दीर आणि सासू सतत काही कुजबुज करत असायचे. जणू एखादी जुनी फाईल उघडण्याची तयारी चालू होती. एक सकाळ अशीच होती. मी अंगणात कचरा काढत होते. तेवढ्यात दरवाजावर एक वकील आला. मोठ्या जाऊबाईने ताबडतोब दरवाजा उघडून त्याला आत बोलावलं आणि दरवाजाही बंद केला. मला वाटलं कदाचित घरातील जमीन, दुकान किंवा इतर व्यवसायाबाबत काही चर्चा असेल. मी काही विचार न करता शांतपणे माझ्या कामात गुंतून राहिले. दुपारी तो वकील निघून गेला. त्या रात्री जेवताना सासू अचानक म्हणाल्या की सुमित्रा, उद्या दुपारी तू आणि तुझं मूल माझ्या खोलीत या. एक महत्वाची गोष्ट आहे. मी फक्त मान डोलावली. दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या खोलीत गेलो. सासूच्या समोर एक फाईल ठेवलेली होती. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाल्या की ही तुझ्या नवऱ्याची वसियत आहे. वकीलने कालच याची अधिकृत प्रत दिली आहे. मी त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देत राहिले. तुझ्या नवऱ्याने त्याचा हिस्सा तुझ्या आणि तुमच्या मुलाच्या नावावर केला आहे. म्हणजे या घरात, दुकानात आणि जमिनीत तुमचा कायदेशीर हक्क आहे. हे ऐकून मी थोडी आश्चर्यचकित झाले. माझ्या नवऱ्याने कधीही या गोष्टीचा उल्लेख माझ्या समोर केला नव्हता. एकदा प्रेमाने एवढंच म्हटलं होतं की सगळं काही तुमच्यासाठीच ठेवून जातोय. आता त्या शब्दांना अर्थ मिळाला होता. सासूने फाईल बंद करताना म्हटलं की ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस. मी नम्रपणे उत्तर दिलं की आई, मी काही बोलणार नाही. मला फक्त मुलाच्या सुरक्षतेची काळजी आहे. पण ही गोष्ट जाऊबाईंना कळली. त्याच संध्याकाळी मी किचनमध्ये भांडी धुत होते. तेव्हा लहान जाऊबाई माझ्या जवळ आली आणि टोमण्यानं म्हणाली की वा, नवरा मेला पण बायकोला सगळी संपत्ती देऊन गेला. आत्ता समजलं मी का नोकराणीसारखी राहत आहे. सगळं काही तर तुझ्याच नावावर होणार आहे. मी डोळे खाली घालून म्हणाले की हे माझ्या नवऱ्याचं मृत्यूपत्र आहे. मी काही मागितलेलं नाही. मृत्यूपत्र? ते कसलं? उद्या तेच जाळून राख करायचं. काय करणार आहेस तू? असं तिने द्वेषाने म्हटलं. त्या दिवसानंतर सगळंच बदललं. लहान सहान गोष्टीवरून सतत टोमणे, कधी जेवणात मीठ कमी असेल तर उगाच ओरड, मुलगा खेळत असेल तरी थांबवणं, रागवणं सुरू झालं. एक दिवस तो अंगणात खेळत होता तेव्हा मोठ्या जाऊबाईने जोरात ओढून आरोप केला की माझ्या मुलाचे कपडे फाडले तुझ्या मुलाने. मुद्दाम भांडण करतोय हा. मी शांतपणे म्हणाले की मुलगा आहे, कदाचित चूक झाली असेल. चूक नाही, सवय आहे. जशी आई तसंच मुलगा. मी मुलाला जवळ घेतलं आणि त्याला आत घेऊन गेले. त्या रात्री त्याला ताप चढला. मी औषधांसाठी सासूंकडे पैसे मागितले तर त्यांनी दरवाजाच बंद करून घेतला. दुसऱ्या दिवशी मी परिसरातल्या क्लिनिक मधून मोफत औषधं घेतली. मुलावर उपचार केले, पण मनातल्या जखमा हळूहळू खोलवर पसरत होत्या. हा आता फक्त तिरस्कार नव्हता, तर तो वैरात बदलला होता. 2 दिवसांनी एक दुपारी सगळे घरात असताना अचानक आवाज आला की माझ्या चांदीच्या बांगड्या सापडत नाहीयेत. लहान जाऊबाई किंचाळली. सगळ्या बायका खोलीत एकत्र जमल्या. कोणीतरी चोरी केली आहे, ती म्हणाली. सासूबाईंनी गंभीर स्वरात सांगितलं, सगळ्यांच्या खोल्या तपासल्या जातील. मी लगेच म्हणाले की हो आई, नक्की करा.
पण त्या थेट माझ्या खोलीत आल्या. बेडखाली, कपाटात, कपड्यांत सगळीकडे शोध घेतला. एका कपाटाच्या कप्प्यातून त्या बांगड्या सापडल्या. मी दचकून म्हणाले की हे मी ठेवलेलं नाही, मी त्या स्पर्शही केलेला नाही. लहान जाऊबाईने लगेच टोमणा मारला. आणि कुठे लपवणार होतीस? नोकराणीसारखी राहतेस आणि चोरी करतेस. मी शपथेवर म्हणाले की मी काहीही केलेलं नाही, देव साक्षी आहे. सासूबाईंनी हाताने इशारा करत सर्वांना शांत केलं. मग माझ्याकडे येऊन म्हणाल्या की माझ्या मेलेल्या मुलाचा तू अपमान करतेस. आता बस, खूप झालं. मी रडत म्हणाले की आई, मी चोर नाहीये, कृपया विश्वास ठेवा. त्यावर त्या म्हणाल्या की ती बाई जी नवऱ्याच्या जाण्याला वर्षही होत नाही तोपर्यंत हिस्सा मिळवायच्या मागे लागते, तिच्यावर काय विश्वास ठेवायचा? माझ्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. त्यांनी दरवाजाकडे इशारा करत सांगितलं की शांतपणे या घरातून निघून जा आणि तुझ्या मुलालाही घेऊन जा. आता या घरात तुमचं काहीही नाही. मी वाकून मुलाला उचललं. सगळ्या घराने फक्त एक शांत तमाशा पाहिला. लहान जाऊबाईने मागून जोरात टोला मारला आणि हो, हिस्सा मिळवायचं स्वप्न पाहणं बंद कर. सगळं आमचंच आहे. कोर्टात जे होईल ते तुझ्या हातात नाही. मी दरवाज्यातून बाहेर पडले. मुलाने विचारलं की आई, आता कुठे जायचं? मी फक्त एवढंच म्हणाले की जिथे इज्जत आहे बेटा, तिथे. रस्त्यावर पाऊल टाकताना मी शेवटचं त्या घराकडे वळून पाहिलं. तेच घर जिथे माझा नवरा हसत होता आणि जिथे माझ्या मुलाने पहिलं पाऊल टाकलं होतं. पण आता त्या भिंतीही परक्या वाटू लागल्या होत्या. माझे पाय लटपटत होते, पण मनात एक निर्धार तयार झाला होता की आता ही लढाई मी गप्प बसून लढणार नाही. काहीतरी ठोस करावंच लागेल. दरवाजा बंद झाला आणि मला जमिनीची एक वेगळी ताकद जाणवली. मुलाला छातीशी धरून अनवाणी पायाने मी रस्त्यावर चालू लागली. ना कपडे, ना पैसे, ना कुठे थांबण्याची जागा. फक्त एकच आशा होती, भाऊ. तोच भाऊ जो माझ्या लग्नात सर्वात पुढे होता आणि ज्याने सांगितलं होतं की तू माझी इज्जत आहेस. काही गरज पडली तर मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. संध्याकाळ उतरत होती. जेव्हा मी भावाच्या परिसरात पोहोचले, एक क्षण वाटलं की परत जावं. पण मुलाच्या चेहऱ्यावरचा थकवा आणि तापाची झळ पाहून मी पुढे पावलं टाकली. दरवाजावर टकटक केली. काही वेळाने वहिनीने दरवाजा उघडला. मला पाहून ती क्षणभर दचकली. वहिनी, मी मंद स्वरात बोलले. ती काही क्षण गप्प राहिली, मग म्हणाली, सुमित्रा, तू इथे? घरातून हाकलली गेलीस का? कुठे जायचं काही सुचत नव्हतं. वाटलं भावाकडे यावं. ती विचारात पडली आणि मग दरवाजा उघडला. ये. पण भाऊ घरी नाहीयेत. फॅक्टरीच्या कामानं बाहेर गेले. मी मुलासह आत आले. अंगणात भावाची 5 मुलं खेळत होती. वहिनीने एक चटई दिली आणि म्हणाली की बस, मी पाणी आणते. रात्र तिथेच चढली, पण वातावरण मात्र गारच राहिलं. ना ती मुलं माझ्या जवळ आली, ना वहिनीने फारसं बोलणं केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मुलाला ताप खूप होता. कपाळ जळत होतं, श्वासही फुलत होता. वहिनी, काही औषध मिळेल का? मी सौम्य आवाजात विचारलं. ती स्वयंपाकघरात काम करत होती. म्हणाली की दादा अजून आलेले नाहीत. पैसे त्यांच्याकडेच आहेत. कुणाकडून उसने घे. मुलगा खूप आजारी आहे हे खरंच, पण आम्ही आमच्या 5 मुलांचा खर्च सांभाळू की तुझा? बघ सुमित्रा, मी दयाळू आहे पण मजबूरही आहे. मी शांत राहिले. दुसऱ्या दिवशी दुपारी भाऊ घरी आला. मी ताबडतोब दरवाजापर्यंत गेले. त्याने दुरून पाहिलं आणि काहीही न बोलता आत आला. मुलाची अवस्था पाहूनही त्याच्या चेहऱ्यावर चिंता दिसली नाही. दादा, औषधासाठी थोडे पैसे हवे होते, मी धीटपणे सांगितलं. तो सोफ्यावर बसला, बूट काढत म्हणाला, सुमित्रा, तुला माहिती आहे, माझ्याकडे आधीच खूप खर्च आहे. तुला काही मागायचं असेल तर सासरकडून मागायला हवं होतं. तिथूनच हिस्सा घ्यायचा होता ना. त्यांनी तर हाकलून दिलं दादा. मी कठीणतेने उत्तर दिलं. आता कुठे जाऊ? कोर्टात जा, वकील घे. इथे राहून तुला काय मिळणार आहे? त्याने थेट सांगितलं. तेवढ्यात वहिनी चहा घेऊन आली आणि म्हणाली की समजावं तुझ्या बहिणीला, हे घर धर्मशाळा नाही. 3 दिवसांपेक्षा जास्त ठेवणं शक्य नाही. मी मुलाला कुशीत घेतलं आणि कोपऱ्यात जाऊन बसले. संध्याकाळी मुलगा वारंवार पाणी मागत होता. ताप वाढतच गेला. भावाच्या घरातल्या औषधाच्या कपाटाला कुलूप होतं. मी काहीही बोलले नाही. फक्त मुलाच्या पायावर ओलसर कपडा ठेवत राहिले. दुसऱ्या सकाळी मी डॉक्टरकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण भाड्यासाठी पैसे नव्हते, ना कुठे जाण्याचा मार्ग. मी गल्लीत गेले. लोकांकडून औषधांसाठी मदत मागण्याचं ठरवलं, पण चेहरा कुणालाही ओळखीचा वाटला नाही. परत आले तर वहिनी दारात उभी होती. चेहऱ्यावर चिडचिड होती. सुमित्रा, माझ्या मुलांसमोर तमाशा करू नकोस.
तुला ठेवले हे उपकार पुरे झाले. आता जा आणि तुझ्या हक्कासाठी लढ. तुझा भाऊ सुद्धा हेच म्हणत होता. मुलगा आजारी आहे, मी हळू आवाजात म्हणाले. आणि माझी मुलं काय कमी आजारी पडतात? औषधं झाडांवर उगवत नाहीत, बाजारातूनच आणावी लागतात, तेही पैशानं. असं म्हणत ती आत गेली. मी मुलाला उचललं आणि बाहेर उंबरठ्यावर येऊन बसले. वाऱ्याचा थोडासा थंडावा जाणवत होता. मुलगा माझ्या खांद्याला बिलगून होता. डोळे बंद होते. ती रात्र तशीच निघून जात होती. कुठलंच दार उघडलं नाही, ना खाण्यासाठी काही मिळालं. मम्मा, भूक लागली आहे, त्याने थकलेल्या आवाजात म्हटलं. माझ्याकडे उत्तर नव्हतं. मी ओढणीचा कोपरा भिजवून त्याच्या ओठावर लावला. थोडा वेळ थांब बेटा, देव काहीतरी मार्ग नक्कीच काढेल. जवळच्या मंदिरातून अजान ऐकू आले. लोक उपवास सोडत होते. सुगंध गल्लीत दरवळत होता. पण माझ्यासाठी कोणतंही दार उघडलं नाही. मुलाचे डोळे सतत बंद होऊ लागले होते. त्याचं शरीर तापाने जळत होतं. पण आता हाडासारखं हलकं वाटू लागलं. शेवटचं एकदा मी दरवाजावर टकटक केली. वहिनीचा आवाज आला. झोपले आहेत सगळे, सकाळी बोल. मी काहीच उत्तर दिलं नाही. डोकं दरवाजाला टेकवलं. मुलाने माझा चेहरा धरला आणि म्हणाला की मम्मा, झोप येते, भाकरी मिळाली तर उठव. मी हळूच मान डोलावली. त्याला कुशीत घेतलं. काळोख पसरत चालला होता आणि माझ्या आत कुठेतरी काहीतरी तुटत होतं. रात्र अधिक गडद होत गेली. गल्ली पूर्ण शांततेत बुडाली होती. मी दरवाजाशी मुलाला छातीशी धरून बसले होते. त्याचं शरीर तापात होरपळत होतं. श्वास हळूहळू खोल होत चालला होता. तो थोड्या थोड्या वेळाने हलायचा, जणू एखादं स्वप्न त्याला दचकवतंय. मम्मा, भाकरी मिळाली का? त्याने कमकुवत स्वरात विचारलं. अजून बेटा, थोडं थांब, आणते. मी दरवाजाकडे पाहत होते. काही बोलणार इतक्यात आतून दिवा बंद झाला. मी गप्प झाले. गल्लीत एक कुत्रा भुंकत होता. कुठेतरी दुरून एखादी गाडी जात होती आणि पुन्हा शांतता पसरली. मुलाचा श्वास जोरात होऊ लागला. मी त्याला घट्ट चादरीत लपेटलं. त्याच्या कपाळावर प्रेमाने हलकसं चुंबन घेतलं. मम्मा, थंडी लागते. मी इथेच आहे बेटा, काही होणार नाही. मी जवळ ओढून घेतलं. पण आतून माझं मन गळून जात होतं. त्याचं बोट माझ्या बोटात घट्ट अडकलेलं होतं. मला तो दिवस आठवला जेव्हा त्याने पहिल्यांदा बोलायला सुरुवात केली होती. त्याचा पहिला शब्द, आई. तुला दुखतंय का बाळा? मी विचारलं. त्याने हळूच मान हलवली. फक्त थोडंसं खायला दे मम्मा. माझ्याकडे देण्यासाठी काहीच नव्हतं. मी जमिनीवरून एक कोरडं पान उचललं. त्यावर 2 थेंब पाणी टाकलं आणि त्याच्या ओठांवर लावलं. हे मध आहे बेटा, खा. तो हलकासा हसला. त्याचे डोळे अर्धवट होते. हात थंडे पडले होते. मम्मा, बाबा पण तिथेच असतील ना? त्याने हळू आवाजात विचारलं. आई, मी बाबांकडे जातोय. मी घाबरून किंचाळले. नाही, असं बोलू नकोस. तू कुठेही जाणार नाहीस. तू माझ्या सोबतच आहेस. तू माझा आहेस. पण त्याचा हात हळूहळू सुटत गेला. मी त्याला हलवत राहिले. डोळे उघड, बघ, मी आहे मम्मा, इथेच आहे, काहीतरी बोल. पण तो शांत झाला होता. श्वास थांबला होता. छाती कठीण झाली होती. डोळे अर्धवट उघडे. होठांवर एक छोटीशी स्मित हास्य, जणू एखाद्या गहन शांततेत विसावला होता. मी त्याला घट्ट मिठीत घेतलं, हलवलं, किंचाळले, रडले, तडफडले. संपूर्ण गल्ली माझ्या आवाजाने थरथरली. माझं बाळ, कोणी आहे का? दार उघडा. देवासाठी कोणी आहे का? भावाच्या दरवाजावर मी जोरजोरात टकटक केली. दादा, माझं बाळ बघा, तो चालला आहे. पण कुठलाही आवाज आला नाही. सगळं स्तब्ध झालं होतं. मी उघड्या फरशांवर बसले. त्याला कुशीत घेतलं. त्याच्या चेहऱ्यावर हात फिरवत राहिले. केस विसळत राहिले. कपाळावर पाप्या घेतल्या. उठ बेटा, फक्त एकदा आईला बघ. पण तो झोपला होता कायमचा. पहाटे जेव्हा मी मंदिराच्या बाहेर बसले होते, तेव्हा माझं मन जणू पूर्णपणे रिकामं झालं होतं. मुलाला चादरीत गुंडाळून मी दगडासारखी तिथेच बसून राहिली. थोड्या वेळाने लोक मंदिरात यायला लागले. कुणी वळून पाहिलं, कुणी नजर चुकवली. पण मग एक वृद्ध थांबले. कपाळावर चंदनाचा टिळा आणि हातात लाकडी काठीचा आधार. बेटी, काय झालंय या वेळेला इथे? त्यांच्या आवाजात सौम्यता होती, जणू मनाची शांतता देणारी. मी हळू आवाजात उत्तर दिलं. माझं मूल काल रात्री गेलं. अंत्यविधी करायला कोणी नाही. ते क्षणभर गप्प राहिले. मग जमिनीवर काठी टेकवत म्हणाले की बेटी, चल माझ्यासोबत.
तुझं मूल देवाचा आशीर्वाद होता. आपण त्याला सन्मानाने निरोप देऊ. मी मान डोलावली. त्यांनी दोन तरुणांना बोलवलं, जे मुलाच्या पार्थिवाला सन्मानाने उचलून स्मशानाच्या दिशेने गेले. स्मशान फार लांब नव्हतं, पण मला वाटत होतं की शतकांचा प्रवास पार करते आहे. त्यानंतर ते मला एका धर्मशाळेत घेऊन गेले. दरवाजा उघडला. आत लाल गलीचा अंथरलेला होता. वडीलधारी लोक आणि काही मुले शांतीने अध्याय वाचत होते. ही आमची धर्मशाळा आहे, त्यांनी सांगितलं. गुरुजी देशपांडे माझं नाव आहे. इथे कोणताही माणूस दुर्लक्षित राहत नाही. मुलाच्या अंत्यसंस्काराची तयारी सन्मानपूर्वक सुरू झाली. स्त्रिया आल्या, पांढरे कपडे आणले गेले. मी एका कोपऱ्यात गप्प बसून सगळं पाहत राहिले. त्या स्त्रिया वारंवार माझ्याकडे पाहत होत्या, पण काहीही न बोलता सगळी तयारी करत होत्या. एका मुलीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. तुम्ही खूप मजबूत आहात. तुमचं मूल खूप नशीबवान आहे. मग त्याला चादरीत गुंडाळण्यात आलं. सगळं इतकं सन्मानाने झालं की माझ्यातला वर्षानुवर्षाचा थकवा जणू कुठे पळून गेला. काही परिसरातले लोक देखील होते, जे मला दरवाजाबाहेर पाहून गेले होते. अंत्यविधीच्या वेळी माझं शरीर थरथरत होतं, पण मनात एखाद्या शांततेसारखा सुकून उतरत आहे असं वाटत होतं. गुरुजी देशपांडे यांनी अंत्यविधीनंतर घोषणा केली की हे मूल काल रात्री उपासमारीमुळे आणि आजाराने निधन पावलं. त्याच्या आईला तिच्या रक्ताच्या नात्यांनी झिडकारलं. आपण सगळे साक्षीदार आहोत की या मुलाला सन्मानाने निरोप देण्यात आला आहे. माझ्या जखमेवर जणू कुणीतरी प्रेमाने हात ठेवला होता असंच वाटलं. गुरुजींनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. देवाने तुझ्याकडून त्याची अमानत परत घेतली आहे. तो त्याला नक्की सांभाळेल. पण आता तू एकटी नाहीस. मी काहीच बोलले नाही, फक्त नजर जमिनीवर ठेवली. सगळं झाल्यावर सगळे लोक पुन्हा धर्मशाळेत परतले. गुरुजी मला धर्मशाळेच्या एका छोट्याशा भागात घेऊन गेले, जिथे एक खाट होती आणि काही ग्रंथ ठेवलेले होते. बेटी, तू आता कुठे राहणार? त्याने विचारलं. आता हेच माझं घर आहे, जर तुम्ही परवानगी दिली तर. ही जागा तुझीच आहे. आम्ही तुला इथे ठेवू. तू इथल्या मुलांना शिकवू शकतेस, सेवा करू शकतेस. ही धर्मशाळा फक्त पुरुषांची नाही, त्या मातांचीही आहे, ज्यांना जगाने विसरून टाकलं आहे. मी डोळ्यात अश्रू घेऊन मान डोलावली. त्या संध्याकाळी धर्मशाळेच्या सगळ्या मुलींनी मिळून मला जेवण दिलं, गरम चादर दिली आणि एका पेटीत नवे कपडे ठेवले. मी रात्री जेव्हा त्याच खाटेवर झोपले, तेव्हा माझ्या मुलाचा चेहरा सतत डोळ्यांसमोर येत राहिला. त्याचा आवाज मनात घुमत होता. आई, मी बाबांकडे जातोय. मी डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली की देवा, माझं बाळ मी तुझ्या हवाली केले. जेव्हा वेळ येईल मला तिथंच घेऊन जा, जिथं तो असेल. पण तोपर्यंत मला या मुलांसाठी जगण्याची ताकद दे, जे आपल्या प्रियजनांपासून वंचित आहेत. पहाटे मला जाग आली. धर्मशाळेच्या हवेत मुलांचे आवाज घुमत होते, जणू माझ्यासाठी एक नवीन जीवनाचं दार उघडत होतं. सकाळचा प्रकाश जसजसा धर्मशाळेच्या भिंतीवर उतरू लागला, तशीच माझ्या मनात एक शांत झुळूक उमटली. मी डोळे उघडले तर कुठेतरी कोणी श्लोक म्हणत होतं, तर कुठेतरी मंत्रांमध्ये दुरुस्ती शिकवली जात होती. पहाटेच्या वातावरणात अशी शांतता होती, जी मला अनेक वर्षांनी अनुभवायला मिळत होती. गुरुजी देशपांडे यांनी माझ्यासाठी नाश्ता पाठवला. जेव्हा मी त्यांच्या खोलीत गेले, तेव्हा ते काही चित्र पाहत होते. बेटी, तू ठीक आहेस ना? त्यांनी सौम्यपणे विचारलं. हो, फक्त वेळेनुसार चांगली होत जाईल. मी मान खाली घालून उत्तर दिलं. ही धर्मशाळा तुझी आहे. तिथल्या मुलांना एका आईची गरज आहे आणि तुझ्या जीवनाला एक नवा उद्देश. त्यांचा अंदाज सल्ला देणारा नव्हता, तर आत्मविश्वास देणारा होता. मी म्हणाले की मला काहीतरी शिकायचं आहे. वारकरी संप्रदायाचं ज्ञान, सगळं काही. हेच तर इथे शिकवलं जातं. उद्यापासून तू वर्गात बसशील. आमच्याकडे एक शिक्षक आहेत, ते तुला शिकवतील आणि लवकरच तू स्वतःही शिकवू शकशील. त्याच दिवसापासून माझा नवीन प्रवास सुरू झाला. सकाळी विद्यार्थिनींसोबत बसून ज्ञानेश्वरी ऐकणं, दुपारी भजन कीर्तन, संध्याकाळी हरिपाठ. मी एक सहभागी बनले होते आणि हा अनुभव माझ्यासाठी अगदी नवीन होता. गुरुजींची पत्नी मावशी उषा अनेकदा येऊन माझ्या जवळ बसत. त्यांनी मला शिकवलं की मुलांशी कसं सौम्यतेने बोलावं, त्यांना कसं प्रोत्साहन द्यावं. मी शांततेत सगळं शिकत गेले. अनेक दिवस असे होते जेव्हा एखादी मुलगी आईच्या आठवणीत किंवा एखाद्या कटू स्मरणाने रडायची. मी त्यांच्या जवळ बसायचे, त्यांच्या डोक्यावर हात ठेवून एवढंच म्हणायचे की आपल्या सगळ्यांचा एक देव आहे, जो आई वडिलांपेक्षाही आपल्यावर जास्त प्रेम करतो.
माझ्या बोलण्यामुळे मुले मला ताई म्हणू लागली आणि काहींनी तर आई म्हणायला सुरुवात केली. एके दिवशी गुरुजींनी मला बोलावलं. आता तुझं शिक्षण पुरेसं झालं आहे. तू उद्यापासून छोट्या मुलांचा वर्ग घेऊ शकतेस. मी आश्चर्याने विचारलं की मी लायक आहे का? तुझ्या इतक्या खरेपणाने शिकवणारा कोणी नाही. ज्ञानेश्वरी फक्त तोंडपाठ करणं नव्हे, ते मनाने जगण्याचं नाव आहे. मी आभार मानले आणि दुसऱ्या दिवसापासून मुलांना शिकवायला सुरुवात केली. माझ्या वर्गात बहुतेक अनाथ मुले होती. काहींच्या आई घरकाम करत असत, काहींना विचारणारं कोणीच नव्हतं. मी त्या सगळ्यात माझं मूल पाहायला लागले होते. त्यांचा खोडकरपणा, निरागस चुका, सगळं काही मला आपलेपण देत होतं. एका दुपारी गुरुजी देशपांडे यांनी मला खोलीत बोलावलं. मी तिथे गेले तर पाहिलं की एक 10 वर्षांचा मुलगा भिंतीला टेकून उभा होता. नजर खाली, हातात जुनं दप्तर. हा प्रतीक आहे, गुरुजींनी सांगितलं. नवीन प्रवेश झाला आहे. आईच्या निधनानंतर सावत्र आईने इथं सोडलं आहे. थोडा घाबरलेला आहे. मोकळं व्हायला वेळ लागेल. मी त्याच्या जवळ गेले. बेटा, तुझं नाव प्रतीक आहे? तो हळू आवाजात म्हणाला की हो. काही खाल्लं आहेस का? मी विचारलं. त्याने नकारार्थी मान हलवली. मी त्याला आत नेलं. जेवणाच्या खोलीत बसवलं. भाकरी आणि भाजी दिली. तो शांतपणे खात राहिला. नजर अजूनही खालीच होती. जेवल्यानंतर मी त्याला म्हटलं की ती सगळी मुलं तुझे मित्र असतील आणि मी तुझ्यासाठी आईसारखी असेल. काही त्रास झाला तर मला सांग, चालेल ना? तो पहिल्यांदा थोडासा हसला. फक्त एवढंच म्हणाला की आई लवकर गेली. मी त्याचा हात धरला. जे निघून जातात ते देवाकडे जातात, पण जे राहतात ते एकमेकांचे आधार बनतात. त्या दिवसानंतर प्रतीक माझा थोडा अधिक जवळचा झाला. अभ्यासात थोडा मंद होता, पण प्रयत्न करत होता. मी त्याला वेगळ्या वेळात बसवून धडे परत शिकवायचे. कधी तो विचारायचा, जर देव सगळ्यांची काळजी घेतो तर माझी आई का गेली? मी उत्तर द्यायचे की जेणेकरून तू हे समजू शकशील की तूही कुणासाठी सगळं काही बनवू शकतोस. धर्मशाळेतील माझे दिवस मुलं आणि प्रतीक सारख्या निरागस जीवांसोबत जात होते. मी आयुष्याला आता एका नवीन प्रकाशात पाहायला लागले होते. तो प्रकाश जो कागदांमध्ये नाही, हृदयांमध्ये पेटतो. रात्री जेव्हा मी माझ्या खाटेवर झोपायचे, तेव्हा मला असं वाटायचं जणू माझं मूल माझ्या जवळ आहे. तो माझा शांत आणि हवेत सुरक्षित. आणि मी जाणून होते की हो, मी त्यांच्यासाठी जिवंत आहे आणि त्या सगळ्या मुलांसाठी जे मला आई म्हणतात. धर्मशाळेत प्रतीकच्या उपस्थितीला काही आठवडे झाले होते. तो आता दुसऱ्या मुलांमध्ये मिसळू लागला होता. पण काही गोष्टी अशा होत्या ज्या तो अनेकदा शांतपणे साठवत असे. जेव्हा कोणी मोठ्या आवाजात बोलत असे किंवा काहीतरी जोरात पडत असे, तो दचकून उठत असे. त्याची झोप सुद्धा खूप हलकी झाली होती. एके रात्री मी बाहेर येऊन हॉलमधून जात होते तेव्हा पाहिलं की तो जिन्याच्या कडेला बसून आकाशाकडे बघत होता. मी जवळ गेले. बेटा, यावेळी झोप का आली नाही? त्याने नजर हटवली नाही. आई, काय ताऱ्यांच्या जवळ सुद्धा खरे असतात? हो, प्रत्येक तारा आपल्या देवाच्या घरात असतो, जिथे सुकून असतो. तो थोडा वेळ शांत होता. मग हळू आवाजात म्हणाला की माझ्या आईच्या जाण्यानंतर माझं घर संपलं होतं. आधी बाबा होते, आई होती, मग आई गेली आणि बाबांनी दुसरं लग्न केलं. मी काही बोलले नाही, फक्त त्याचा खांदा थोपटत राहिले. आई, ती बाई जी मला रोज टोमणे मारायची, म्हणायची की मी तिच्यासाठी ओझं आहे. कधी जेवणानंतर शिल्लक अन्न द्यायची, कधी खोलीत बंद करून टाकायची. बाबा बहुतेक वेळ घरी नसायचे, कामावर किंवा बाहेर. कधी कुणाला सांगितलं नाहीस का? मी सौम्यपणे विचारलं. एकदा आजोबांना सांगितलं तर त्यांनी माझं ऐकून घेण्याऐवजी मलाच ओरडले की मोठ्यांविरुद्ध बोलू नये. मग मी गप्प बसलो. मी त्याच्या डोळ्यात पाहत होते. तो अजूनही घाबरलेला होता. मग एक दिवस तिने मला बाथरूम मध्ये बंद केलं आणि बाहेर गेली. संपूर्ण दिवस मी तिथे बसून राहिलो. पाणी सुद्धा नव्हतं. संध्याकाळी बाबा आले. दरवाजा उघडला. मी बेशुद्ध झालो होतो. त्याच्यानंतर सुद्धा काहीच बदललं नाही का? मग धर्मशाळेमध्ये कसा आलास? मी विचारलं. तो थोडा वेळ थांबला. मग हळू आवाजात म्हणाला की एके रात्री मी त्यांच्या गोष्टी ऐकत होतो. ती म्हणत होती की मला कोणाच्या तरी हवाली करेल. एका माणसाला फोन करत होती. म्हणत होती की मुलगा सरळ आहे, शिकलेला आहे, कामही करेल. जर तुम्ही चांगले पैसे दिले तर मी उद्याच देईन. माझा जीवच हादरला. मग तू काय केलंस? तो म्हणाला की दुसऱ्या दिवशी जेव्हा ती आंघोळ करत होती, मी तिच्या पर्समधून धर्मशाळेचा पत्ता असलेली चिठ्ठी काढली, जी कधी बाबा घेऊन आले होते, आणि घरातून पळून आलो. थेट इथे आलो.
मी त्याचे हात माझ्या हातात घेतले. बेटा, आता तू सुरक्षित आहेस. इथे कोणी तुला विकू शकत नाही. तू माझा मुलगा आहेस. तो माझ्या मांडीवर डोकं ठेवून रडू लागला. दुसऱ्या दिवशी गुरुजी देशपांडे यांना मी सगळी गोष्ट सांगितली. त्यांनी त्वरित मदतीचं काम सुरू केलं. धर्मशाळेचे वकील बोलावले गेले. प्रतीकची गोष्ट सविस्तर लिहून घेतल्या गेली. त्याच्या स्थितीची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, ज्यात जुन्या जखमेची व भावनिक दुर्बलतेची निशाणी दिसली. 3 दिवसानंतर पोलीस आणि चाइल्ड प्रोटेक्शन युनिटसह प्रतीकच्या सावत्राईला बोलावलं गेलं. ती धर्मशाळेत आली आणि येताच म्हणाली, माझा मुलगा कुठे आहे? त्याला न्यायला आले आहे. खूप दिवस झाले. गुरुजींनी सौम्यपणे सांगितलं की आम्हाला प्रतीकशी बोलायचं आहे. आपला सहकार्य आवश्यक आहे. जेव्हा प्रतीक आत आला, त्याने आईला पाहून लगेच मागे पाऊल टाकलं. मी त्याचा हात पकडला. म्हणाले, घाबरू नको, काही होणार नाही. वकिलाने प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि प्रतीकने खरं खरं सगळं सांगितलं. सुरुवातीला ती बाई गोष्ट वळवून सांगत राहिली. म्हणाली की मुले खोटे बोलतात, त्यांचं काय? पण जेव्हा पुरावे दाखवले गेले, प्रतीकचा वैद्यकीय अहवाल आणि कॉल रेकॉर्डिंग ज्यात तिचा आवाज होता, तेव्हा सगळं काही स्पष्ट झालं. तिला ताब्यात घेण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की तुमच्यावर मानव तस्करी आणि बालकांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल केला जाईल. प्रतीकने माझ्याकडे पाहिलं, जणू विचारत होता की सगळं ठीक होईल ना. मी त्याला छातीशी कवटाळलं की आता तू माझ्या सोबत आहेस, कायमचा. गुरुजींनी नंतर मला सांगितलं की आम्ही कायदेशीर पालकत्वाची विनंती तयार केली आहे. जर तू इच्छा दर्शवलीस तर प्रतीकला कायदेशीररित्या तुझा मुलगा बनवू शकतेस. मी डोळ्यात पाणी येऊन म्हणाले की तो आधीपासूनच माझा मुलगा आहे. आता फक्त कागदी औपचारिकता बाकी आहे. ते संध्याकाळी प्रतीकने पहिल्यांदा हसत सांगितलं की आई, आता मला कोणाचीही भीती नाही. आणि ते सौम्य हास्य जणू माझ्या हृदयाच्या तुटलेल्या भिंतीवर मलम ठरत गेलं. प्रतीकच्या कथेनंतर धर्मशाळेतील मुलांमध्ये माझं नातं अधिकच घट्ट झालं होतं. ते आता मला फक्त ताई किंवा मावशी म्हणत नव्हते. खूप मुलं आता माझ्यासाठी आई हा शब्द वापरू लागली होती. मीही मनाने सगळ्यांना आपल्या मुलांसारखं स्वीकारलं होतं. एके सकाळी गुरुजी देशपांडे यांनी मला आपल्या खोलीत बोलावलं. ते आपल्या उद्देशपूर्ण भावनेत हातात एक फोटो घेत बसले होते. बेटी, धर्मशाळेसाठी कायमस्वरूपी देखरेखीची गरज आहे. मुलं वाढत आहेत, कामाचं ओझही आहे. मी इच्छितो की तू ही जबाबदारी घ्यावी. मी तात्काळ म्हणाले की गुरुजी, मी तयार आहे. पण जसं आधीही मी सांगितलं होतं की मी या कामासाठी कुठलाही पगार किंवा मोबदला घेणार नाही. फक्त देवासाठी ही सेवा सुरू ठेवू इच्छिते. ते हसले. याच निष्ठेमुळे आम्हा सर्वांचा तुझ्यावर विश्वास आहे. काही दिवसातच मला धर्मशाळेच्या कामांमध्ये पूर्ण अधिकार देण्यात आले. प्रतीकही त्या जबाबदारीत माझी मदत करायचा. जेव्हा तो शाळेतून परत यायचा तेव्हा मुलांचा गृहपाठ करून घ्यायचा. कोणाचे बुट फाटलेले असले तर त्यांना दुरुस्तीसाठी पाठवायचं आणि दर रविवारी लहान मुलांना गोष्टी सांगायचं. त्याचं मन आता सौम्य झालं होतं, पण त्याच्या सौम्यतेत अजूनही खोलपणा होता. प्रतीकच्या शिक्षणात दिवसेंदिवस प्रगती होत होती. त्याची शाळा शहरातील उत्तम संस्थांपैकी एक होती आणि तो प्रत्येक परीक्षेत उच्च गुण मिळवत होता. मी त्याला स्वतंत्रपणे प्रोत्साहन द्यायची. म्हणायची की प्रतीक, तुझ्यामध्ये नेतृत्व आहे. एक दिवस तू खूप मोठा काहीतरी करशील. एका संध्याकाळी मी आणि प्रतीक अंगणात बसून चहा पित होतो. मी त्याला विचारलं की बेटा, तुझं शिक्षण पूर्ण झालं की काय इरादा आहे? तो म्हणाला की आई, मला CSS करायचं आहे. मी इच्छितो की एक असा अधिकारी बनावं जो अनाथ, विधवा आणि बेसहारा लोकांच्या फाईली टेबलावर पडून राहू देत नाही. मी अशी व्यवस्था पाहू इच्छितो जिथे लोक दारावर मरणार नाहीत. मी त्याच्या निर्धाराचं कौतुक केलं. देव तुला यशस्वी करो बेटा. तू नक्की जिंकशील, कारण तू आधीच पराभव ओळखलेला आहेस. प्रतीकने स्कॉलरशिपसाठी अर्ज केला. गुरुजी देशपांडे यांनी आपल्या जुना शिष्य, जो आता एका शैक्षणिक संस्थेचा प्रशासक होता, याच्याशी संपर्क साधला. मुलाखत झाली आणि प्रतीकची निवड झाली. आता तो स्कॉलरशिपवर उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात प्रवेश घेत होता. जेव्हा तो युनिफॉर्म घालून पहिल्यांदा विद्यापीठासाठी निघाला तेव्हा धर्मशाळेतील सगळी मुलं टाळ्या वाजवत होती. लहान मुलांनी त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि मी त्याला जाताना निरोप. आई, तू माझ्यासोबत नसतीस तर मी काहीच झालो नसतो. तो म्हणाला, तू स्वतः घडलेला आहेस. मी फक्त प्रार्थना करत राहिले. मी म्हणाले. आता प्रत्येक काम प्रणालीप्रमाणे चालू झालं होतं. काही काळानंतर धर्मशाळेमध्ये एक भाषणाचा कार्यक्रम झाला. जेव्हा स्टेजवर प्रतीकचं नाव घेतलं गेलं
तेव्हा तो माईकवर येऊन म्हणाला की जर आज मी काही आहे तर त्या स्त्रीमुळे आहे जी माझ्यासाठी आई झाली, शिक्षक झाली, प्रार्थना झाली. मी मागच्या रांगेत बसले होते. फक्त हेच विचार करत होते की बलिदानाचं फळ जगाची प्रशंसा नसते तर त्या हृदयाचं समाधान असतं जे माझ्या छातीत होतं आणि प्रत्येक त्या मुलाच्या चेहऱ्यावर होतं ज्याने मला कधी आई म्हटलं होतं. विद्यापीठात प्रतीकचं शिक्षण पूर्ण होताच त्याने CSHच्या परीक्षेसाठी नोंदणी केली. जेव्हा मी त्याच्या हातात प्रवेश फॉर्म पाहिला तेव्हा मनापासून एकच दुआ निघाली की देवा याला यशस्वी कर, जेणेकरून हा त्यांचा आधार बनेल ज्यांना जगाने एकटं सोडलं आहे. प्रतीकने महिनाभर स्वतःला खोलीत बंद ठेवलं. अभ्यास, नोट्स, लेक्चर्स आणि मेहनतीचा एक दीर्घ प्रवास सुरू झाला. मी फक्त त्याच्यासाठी वेळेवर जेवण ठेवत असे. रात्री जेव्हा सगळे झोपलेले असत त्याचं लाईट अजूनही लागलेलं असे. मग तो दिवसही आला जेव्हा त्याचा निकाल आला. प्रतीक यशस्वी झाला होता. सगळ्या धर्मशाळेत आनंदाची लाट उसळली. मुलांनी घोषणा दिल्या. गुरुजी देशपांडे यांनी मोठ्या आवाजात घोषणा केली आणि मी फक्त शांतपणे थांबून देवाचे आभार मानत राहिले. प्रतीक आता अधिकारी बनला होता. त्याची पहिली पोस्टिंग शहराच्या एका महत्वाच्या विभागात झाली. तो त्याचा पहिला पगार घेऊन सरळ धर्मशाळेत आला. त्याने हातात लिफाफा दिला. आई, हे तुझ्या प्रार्थनांचा परिणाम आहे. मी पैसे घेण्यास नकार दिला. हे तुझा परिश्रम आहे बेटा. तू स्वतः मिळवलं आहेस. आता तुला ते करायचं आहे जे तू स्वप्नात पाहिलं होतंस. काही आठवड्यातच त्याने धर्मशाळेसोबत एक मोकळा प्लॉट खरेदी केला. म्हणाला की ही जागा मी ह्याच उद्देशासाठी ठेवली होती. इथे एक आधुनिक धर्मशाळा आणि शाळा होईल जिथे शिक्षण, शिस्त आणि निवास सगळं काही चांगल्या दर्जानुसार असेल. बांधकामाचं काम वेगात सुरू झालं. तो स्वतः दर आठवड्याला येऊन साईटची पाहणी करत असे. जेव्हा इमारत पूर्ण झाली तेव्हा उद्घाटन करण्याचा निर्णय झाला. प्रतीक म्हणाला की आई, यावेळी कार्यक्रम थोडा मोठा होईल. सोशल मीडियावर सगळ्यांना दाखवायचं आहे की अनाथ असणं कमजोर नाही. जर साथ असेल तर प्रत्येक स्वप्न खरं होऊ शकतं. कार्यक्रमाची तयारी प्रतीकने स्वतः केली. सोशल मीडिया टीम, स्थानिक वर्तमानपत्र आणि काही मोठ्या प्रसिद्ध अधिकाऱ्यांना आमंत्रण देण्यात आलं. अंगण रंगीबेरंगी झेंडूंनी सजवण्यात आलं. मुलांनी नृत्य नाटिका तयार करायला सुरुवात केली. एका बाजूला मुलांनी तयार केलेली चित्रकला लावल्या गेली ज्यात त्यांनी आपलं जीवन, उपासमार आणि कृतज्ञता व्यक्त केली होती. कार्यक्रमाचा सगळ्यात अविस्मरणीय क्षण तो होता जेव्हा प्रतीकने मला स्टेजवर बोलावलं. मी आश्चर्यचकित झाले, पण तो आग्रह करत होता. ज्या दिवसाची मी प्रार्थना केली होती तो आज आला आहे आणि आज मी इच्छितो की या जगाने तुम्हाला तसंच ओळखावं जसं मी ओळखतो. स्टेजवर मला बेस्ट मदर अवॉर्ड देण्यात आलं. एका साध्या ओळीत लिहिलं होतं की ज्यांनी दुसऱ्यांच्या मुलांना आपलं मूल बनवलं त्यांच्यासाठी ही इज्जत आहे. सोशल मीडियावर कार्यक्रमाचा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. प्रतीकचं भाषण व्हायरल झालं. धर्मशाळेतून अधिकाऱ्यांपर्यंत या शीर्षकाखाली अनेक पोस्ट आल्या. हजारो लोकांनी माझ्यासाठी प्रार्थना आणि आशीर्वाद लिहिले. प्रतीक आता आपल्या मिशनवर यशस्वीरित्या काम करत होता. धर्मशाळेला सरकारी फंड मिळायला सुरुवात झाली. शाळेच्या शाखा वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू होऊ लागल्या. प्रत्येक नवीन इमारतीच्या उद्घाटनावर प्रतीक फक्त एकच गोष्ट ठेवायचा, भिंतीवर लावलेला तो फोटो ज्यात मी मुलांसोबत बसून प्रार्थना करत होते. माझ्या आयुष्याचा तो क्षण जेव्हा प्रतीकने संपूर्ण जगासमोर मला आई म्हणून हाक मारली. प्रतीकच्या यशस्वीतेने आणि धर्मशाळेच्या प्रसिद्धीने अनेक दरवाजे उघडले होते. ते दरवाजे जे अनेक वर्षांपूर्वी माझ्यासाठी बंद झाले होते, आता तेच लोक जे कधी नजरेला नजर देत नव्हते पुन्हा डोळ्यात डोळे घालून बोलू इच्छित होते. एक दिवस ऑफिस मधून परतल्यावर प्रतीकने मला सांगितलं की आई, एक विचित्र गोष्ट घडली आहे. आपल्या सासरच्या वकिलांनी मला भेट दिली. म्हणाले की तुझ्या नवऱ्याच्या मालमत्तेवर तुझा आणि तुझ्या मुलाचा कायदेशीर हक्क मान्य केला गेला आहे. मी काही वेळ शांत राहिले. मग म्हणाले की हक्क तर खूप आधीचाच होता, फक्त मानणारं कुणी नव्हतं. त्यांनी हेही सांगितलं की ते आता मालमत्तेचा पूर्ण वाटा द्यायला तयार आहेत. माफीही मागितली आहे. मी प्रतीककडे पाहिले आणि म्हणाले की तुला माहिती आहे का, हक्क देण्याची वेळ येते आणि माणूस तेव्हा देतो जेव्हा त्याला स्वतःचा तोटा वाटतो. तो डोके हलवत राहिला. काही दिवसांनी माझ्या भावाचा फोन आला. त्याच्या आवाजात थरथरत होती, जणू अनेक वर्षांची शांतता ओझ बनली होती. सुमित्रा, मला माफ कर. भीतीपोटी तुला परत पाठवलं.
ती माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. मी दररोज तुझ्या मुलाची ती स्थिती आठवत राहतो. मला माफ कर. मी फक्त एवढंच म्हटलं की माफीसाठी वेळ नव्हे, नियत पुरेशी असते. मी त्या दिवशीच तुला माफ केलं होतं, जेव्हा माझ्या मुलाने मला सोडलं होतं. भावाने हळूच म्हटलं की तू इच्छित असशील तर तुला माझ्या घरी घेऊन जाईल. सगळं सांभाळेन, सन्मानाने ठेवीन. नाही भाऊ, मी तिथेच आहे जिथे माझ्यासाठी दार उघडले जातात, दरवाजे बंद नाही होत. मग गुरुजी देशपांडे माझ्याकडे आले. ऐकलंय, तुला मालमत्तेची ऑफर मिळाली आहे. काय विचार केलायस? नाही घेण्याचा निर्णय घेतलाय गुरुजी. ही जागा माझा वारस आहे, ती जमीन नव्हे. त्यांनी हसून म्हटलं की कधी कधी वारस ते असतात जे रक्ताने नव्हे, सेवा करून नातं जोडतात. तुला जे मिळालंय ते या सगळ्या मालमत्तेपेक्षा अमूल्य आहे. धर्मशाळेत आता जीवन एका हास्यात प्रवेशलं होतं. प्रत्येक मुलगा शिकत होता, खेळत होता आणि शिस्त मिळवत होता. प्रतीक फक्त स्वतःचा भार उचलत नव्हता, तर दर महिन्याला आपल्या पगाराचा एक हिस्सा मुलांच्या शिक्षणासाठी राखून ठेवत होता. आता दर आठवड्याला कुणीतरी धर्मशाळेला भेट द्यायचं, रिपोर्ट्स तयार व्हायचे, शिफारशी यायच्या. पण माझ्यासाठी सगळ्यात मोठा रिपोर्ट तो होता जेव्हा एखादं मूल माझ्याजवळ येऊन म्हणायचं की आई, आज मी पूर्ण श्लोक लक्षात ठेवला. असेच एके रात्री माझी झोप गाढ होती आणि स्वप्न प्रकाशमय. स्वप्नात मी एका बागेत होते, जिथे रंगीबिरंगी फुलं उमललेली होती. झाडांमधून प्रकाश निघत होता आणि हलकासा सुगंध हवेत पसरलेला होता. माझ्या मुलाने दुरून येऊन मला हाक दिली, मम्मा. मी दचकून उठले. पाहिलं, तो हसत होता. त्याने माझे हात पकडले. आई, मी ते खूप खुश आहे. तुझ्या आशीर्वादाने मला उजाळा दिला आहे. मी आणि बाबा तुझी वाट पाहतो आहोत. मी त्याला मिठी मारली, पण स्वप्न संपण्याआधी त्याने पुन्हा एकदा तेच वाक्य म्हटलं की आई, आता लवकर भेटूया. डोळे उघडले तर मन हलकं होतं. मला समजलं की मी आता पूर्ण झाली आहे आणि जीवनाचा उद्देश फक्त जगणं नाही, प्रार्थनांमध्ये जगणं आहे. आणि ते मी रोज त्या मुलांसोबत जगते जे मला आई म्हणतात. खरी नियत, संयम आणि सेवा याचे फळ कधी वाया जात नाही. ज्यांना जग नाकारते, देव त्यांना आपल्या आशीर्वादाने नवाजतो. तर मित्रांनो, जर एका आईची ही विलक्षण आणि हृदयस्पर्शी कथा तुमच्या मनाला भिडली असेल, तिचा संघर्ष, तिचं मातृत्व आणि तिचं जिद्दीने घडवलेलं जगणं तुम्हाला भावलं असेल, तर कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्र परिवारात. कारण अशी कथा प्रत्येकानं ऐकणं गरजेचं आहे. आणि अशाच प्रेरणादायी भावनांनी भरलेल्या कथांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, तुमचं प्रेमच आम्हाला पुढच्या कथा सांगण्याची ऊर्जा देतं. धन्यवाद.